नमस्कार दर्शक हो, मी दिव्यानी आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देशातील, विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। तर वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा स्थापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। शहर कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं, तर व्हेरायटी चौक इथं नागरिकांसाठी शीतपेय वितरणाचा उपक्रम राबवण्यात आला। पक्षाच्या 27 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा गौरव करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने मिशन कायापालट अंगणवाडी अभियान सुरू केलं आहे। या उपक्रमाअंतर्गत अंगणवाडीमध्ये रंगरंगोटी, स्वच्छ पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय, वीज आणि गॅस कनेक्शन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। लोकसहभाग आणि विभागीय निधीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार असून उत्कृष्ट योगदान देणाऱ्यांचा गौरवही करण्यात येणार आहे। नागपूरच्या वाटोळा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीची मोठी घटना उधळण्यात आली। घर बंद असल्याची संधी साधून चोरीसाठी शिरलेल्या एका सराईत चोराला बीट मार्शल पथकाने रंगेहात अटक केली। आरोपीकडून सुमारे 1,06,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली। या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत एका 26 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। लग्न जुळत नसल्यामुळे तो दीर्घकालीन मानसिक तणावात होता, अशी माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली। यापूर्वी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलिसांनी आसवे कृतीची नोंद करून तपास सुरू केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्यासमोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, पुढील अंकासाठी आमच्यासोबत जुळले राहा। तर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपुरावर गर्व करा। मी आहे दिव्यानी, तुम्ही पाहत आहात नागपूर समय न्यूज। धन्यवाद।